तर चला आपण आपल्या वालाच्या आहे ना शेंगा तोडून घेऊ. मस्त शेंगा आल्या आहे बघा, छान शेंगा आल्या. आता हे शेंगा आहे ना तोडून घेते मी. हे बघा एवढी शेंग झाली आहे. आता विराटचा डबा बरोबर होईल याच्यामध्ये. तर डब्यासाठी ना तोडून घेते शेंगा मी. तर मी ना शेंगा घ्यायला आली होती. हे शेंगा घेतले आहे, एवढ्याच निघाल्या आणि याच्यामध्ये बटाटे टाकलं का एक डब्याची भाजी होऊन जाईल. तर मी आहे ना गोठ्यात आली होती, मशीनला खायला टाकायला आली होती. तर म्हटलं चला इथूनच व्हिडिओला सुरुवात करावी. तर आज आहे ना आमच्याकडे पाऊस उघडला आहे आता आणि पेरणीला सुरुवात केली आजपासून. तर चला आज मी तुम्हाला आहे ना लग्नातल्या पंक्तीमध्ये जी वांग्याची भाजी केली जाते ना सुकी, ती कुकरमध्ये करून दाखवणार आहे. स्किप न करता पूर्ण बघा. तर रेसिपी कशी झाली ते पण सांगा आणि तुम्हाला कोणत्या ब्लॉग आवडतात बघायला शेतीचे रेसिपीचे तेही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आमच्या गावाकडल्या रेसिपी ना मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करत असते, गावाकडल्या गावरान रेसिपी. तर चला आम्हाला पण पेरणी करायला जायचं आहे, तुम्हाला रेसिपी शेअर करते आणि लवकरच माळ्यात जायचं आहे. गोठ्यात जाण्या अगोदर आहे ना मी वांगे कापून ठेवले होते आणि मिठाच्या पाण्यात ठेवले, म्हणजे ना ते काळे पडती नाही. आणि इथं ना लगेच वाटण करून घेतलं होतं. खोबरं घेतलं होतं, थोडंसं मुठभर शेंगदाणे घेतले, दोन्ही पण भाजून घेतलं होतं. लसूण घेतला, अद्रक घेतलं, कोथिंबीर घेतली, एवढ्याचं वाटण करून घेतलं. आणि त्यानंतर आहे ना मसाले टाकले. हळद टाकली पाव चमचा, थोडासा हिंग टाकला, 2 चमचे धना पावडर टाकली, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे ना काळं तिखट टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तेल वगैरे टाकायचं नाही, असंच सुक्कं आहे ना चांगलं मिक्स करायचं, कारण आपण वाटण केलं आहे ना त्याने थोडासा ओलावा असतो यामध्ये. नंतर आहे ना वांगे चांगले मसाला दाबून दाबून भरून घ्यायचे. एवढे वांगे ना अशाच प्रकारे भरून घेणार आहे मी. एकदम लग्नात आपण पंक्तीमध्ये जी भाजी खातो ना वांग्याची, सेम तशीच होती. आणि असं घट्ट आहे ना दाबून द्यायचं, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही. सर्व वांगे आहे ना अशाच प्रकारे आपण मसाला भरून घेणार आहे. आपण लग्नामध्ये जेव्हा जी पंक्तीमध्ये भाजी खातो ना वांग्याची, आपल्याला असं वाटतं ही वांग्याची भाजी खूप मसाले वगैरे असतील, त्यामध्ये ग्रेव्ही असेल, पण तसं काही नाही राहत. आपण घरी करतो ना त्याच प्रकारे राहते, पण तिथं ना भाजी जास्त असते, त्यामुळे ना तिची चव छान असते आणि जास्त तेल वापरतात त्यामुळं. आणि आता आहे ना कुकरमध्ये मी उरलेला मसाला टाकून घेतला, चांगला तळून घेतला. यामध्ये मी जिरे मोहरी काहीच टाकलं नाही आहे, फक्त मसाला तळून घेतला. आणि त्यानंतर आहे ना आपण मसाला भरलेले वांगे ना यामध्ये ठेवायचे आणि 2 मिनिटासाठी ना झाकण ठेवायचं. तर जेवढा मसाला होता ना तेवढा पण मसाला मी टाकून दिला आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. आता झाकण काढून घेऊ आपण. आणि आता आहे ना थोडंसं पाणी टाकायचं, आधी हलवून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकायचं थोडंसं. जास्त बी पाणी टाकायचं नाही. पाणी मी गरम करायला ठेवलं आहे साईडला. आणि जे मसाल्याचं पाणी आहे ना ते टाकून दिलं अगोदर. आणि त्यानंतर आहे ना 1 ग्लास पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं हलवून. यामध्ये कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं. मीठ आधी आपण मसाल्यामध्ये टाकलं आहे त्यामुळं थोडं मापातच मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं. मस्त अशी वांग्याची भाजी तयार होती आपली. जास्त पाणी जर टाकलं ना उतू येतं, त्यामुळे ना भाजी शिजल्यानंतर आहे ना गरम पाणी आपल्याला पाहिजे तेवढं वापरायचं आपण. घट्ट पातळ कशी पाहिजे भाजी त्याप्रमाणे. आम्हाला आहे ना भाजी थोडी पातळच पाहिजे, त्यामुळे आहे ना मी कुकर झाल्यानंतर आहे ना पाणी वाढवणार आहे भाजीमध्ये. तर आता कुकर लावून देते आणि शिट्टी करून घेते. तुम्हाला जशी पाहिजे ना तशी, तुम्ही पाणी वाढवलं नाही तशी जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते भाजी. तर बघा आता शिट्टी झाली आहे, कुकर पण थंड झालं. आता बघा मस्त अशी चमचमीत लग्नातल्या पंक्तीसारखीच भाजी लागते ना. कुकरमध्ये भाजी टाकली ना आपला गॅस पण वाचतो आणि भाजी पण पटकन होती आणि चवदार पण लागते. आपण जशी कढईत करतो ना त्याचप्रमाणे लागते. नक्की अशी करून बघा. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला, आवडली का नाही. भाजी झाली. भाजीचा सुगंध खूप छान येतोय. आपल्या मसाल्याची भाजी ना नवीन अप्रतिम झालेली दिसते. भाजी वाढून सुद्धा तरी बघा किती मस्त आली.